नमस्कार. आज आपल्या ह्या इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत याचा हा 9वा भाग आहे. खरं तर हा करून थांबायचं ठरवलं होतं, पण आणखीन एक भाग होईल असं वाटतंय. अर्थात सगळं पुस्तक यात कव्हर करणं आवश्यक आहे आणि तो हेतूही नाही आहे. सिनेमाच्या भाषेत आम्ही ज्याला म्हणतो की हा टीजर आहे. फक्त आपल्या प्रतिक्रिया मला नेहमी अपेक्षित असतात, आपण त्या जरूर द्याव्यात. आज तारीख 4 मे आणि आपण हा 9वा भाग प्रसारित करतो आहे. कालच्या प्रसारणानंतर एकाने मला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आधी देतो. मी एक फाईल परत केली एका असा प्रसंग मी सांगितला. त्याच्यावर त्यांनी विचारलं की तुम्हाला दुसऱ्या कोणी फाईल स्वतःहून परत मागितली तुमच्याकडनं की दुसऱ्याकडे त्याला असं कधी झालं आहे का? तर असं एक माझ्या सगळ्या 30-35 वर्षामध्ये 2दाच असं झालं. आणि त्याही वेळेला कारण असं होतं की त्या आश्रयीचा मुलगाच येऊन प्रॅक्टिस करायला लागला होता आणि दुसऱ्या वेळेला त्याचा भाऊ इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करायला लागला होता सांगलीला. आणि सांगलीची केस होती. अर्थात दोन्ही वेळेला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी फाईल तर लगेच परत दिलीच. माझी काही फी बाकी होती ती सांगितली त्यांना. अर्थात फाईल देण्याकरता देण्यासाठी त्या बाकीकडे थांबून ठेवलं. फाईल लगेच दिली आणि शुभेच्छाही दिल्या. कारण शेवटी हा सोयीचा प्रश्न असतो आणि कुठलीही केस आपल्याकडे जबरदस्तीने राहावी किंवा त्याला काय अडवणूक करावी असा हेतू माझा कधीच नव्हता. तेव्हा असे 2 प्रसंग झाले. आणखीन एक प्रसंग झाला जो या पुस्तकात नाही आहे. साधारणपणे 10-1 वर्ष प्रॅक्टिस केल्यानं माझ्या लक्षात आलं की केसेस एवढ्या वाढत आहेत की आता आपण प्रत्येकाला पूर्ण वेळ लक्ष देऊन काम करू शकत नाही. तेव्हा कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग मार्ग असा की जे आपले असे आहे त्याला सांगून थोडी फी वाढवायला पाहिजे. कारण आम्ही सुरुवातीला 50-100 रुपये फी घेतो इन्कम टॅक्सची. सांगितलं अशी वाटलं की सेल्स टॅक्सच्या कामाची वर्षाला 25 रुपये असायची. किंवा आता ही फी थोडी वाढवली पाहिजे असं मला वाटलं, कारण आत्तापर्यंत कधी वाढवली नव्हती. म्हणून मी सगळ्यांना पत्र लिहिले की आत्तापर्यंत तुमची एवढी फी होती. म्हणजे काही ठिकाणी 50 होती, काही ठिकाणी 100 होती, काही ठिकाणी 200 होती. आणि इथनं पुढे मी एवढी फी घ्यायचं ठरवलं आहे. आपल्याला हे मान्य नसलं तर आपण आपली केस परत घेऊन जावं. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की एक असे वगळता कुणीही केस परत नेली नाही. फी आनंदानं द्यायला त्यांनी मान्यता दिली. एकाने मात्र परत नेली. पण ती परत नेली तरीसुद्धा खूप जुने सिनियर ते क्लायंट होते. परत नेले तरी आमचे संबंध मैत्रीचे झाले. त्यांच्या एका कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून सुद्धा नंतर गेलो होतो. तर असे प्रसंग येत असतात. पण आपण तत्वाशी ठाम असले काही कधी अडचण वाटत नाही. काल मी व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीममध्ये आपण सांगता त्या भागात शेवट केला होता. त्यातलाच एक पुढचे 2 किस्से सांगतो आपल्याला. याचं नाव आहे वेश असावा बावळा. अनेकदा माणसाच्या बाह्य वेश व रूपरंग यावरून आपण त्या माणसाविषयी बांधलेला अंदाज पूर्णपणे फसतो. एखादा नेहमी झकपक दिसणारा माणूस सामान्य आर्थिक कुवतीचा असतो तर अगदी सामान्य दिसणारा माणूस फार भारी निघतो. 1997च्या व्ही.डी.एस. स्कीममध्ये असा वेगळा मला अनुभव आला आणि अशी फसगत होऊन डोळे उघडणारा ठरला. एव्हाना माझे नाव समजल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर वगैरे जिल्ह्यातही झाले होते आणि तेथील काही असलेसी सल्ला मार्गदर्शन यासाठी माझ्याकडे येत होते. ती स्कीम बऱ्याच वर्षांनी आली असल्याने आणि त्यासाठी माझी गडबड चालू होती. एके दिवशी सांगलीहून एक जण आला. वर खाली साधी पॅन्ट, वर साधा शर्ट, हातात एक फाईल आणि ती फाईल ज्यात आहे अशी एक कापी वळकट पिशवी. त्यांनी सांगायला सुरुवात केली, मी आमच्या सांगलीत सोने चांदीचा व्यापार व सावकारी आहे. सावकारीत कसा व्यवहार असतो हे तुम्हाला माहीत आहे. या स्कीममध्ये 2 लाख रुपये दाखवून घ्यावेत. तसं दाखवलं तर चालेल ना? ते जमा दाखवून गहाणवट करेक्ट करता येईल ना? तो सांगत होता 2 लाख असतील असे त्याच्याकडे बघून वाटतही नव्हते. मी स्कीमची माहिती दिली. ते डिक्लेरेशन करून सरळ मार्गावर येणे कसे फायदे हे समजावून सांगितलं. तो म्हणाला, बरोबर आहे साहेब, माझ्या नावाने 2 लाखाचे डिक्लेरेशन भरूया. मी किती टॅक्स वगैरे सांगून फॉर्म भरायला घेतला. नाव, पत्ता, पॅन नंबर भरल्यावर ते 2 लाख रुपये कोणत्या वर्षाची कॅश म्हणून दाखवूया असं विचारतो. म्हणाला, साहेब 2 लाखाऐवजी 5 लाख करूया का?
मी बरं म्हटलं आणि 5 लाखाचा टॅक्सचा हिशोब करायला सुरुवात केली. रफ कागदावर करून तो त्याला सांगितला. त्यावेळेला तो म्हणला, मग साहेब सरळ 10 लाखाचं डिक्लेरेशन करूया. मी होकार दिला, फॉर्म भरला, त्यावेळेला टॅक्सचे चलन तयार करून दिले आणि ते पैसे भरून त्यासह परत येण्यास सांगितले. त्याने ते सर्व घेतले, पण निघण्याऐवजी तो थांबून राहिला. मी म्हटलं, आता काय, फी वगैरे तुम्ही ते सगळे आणलेत म्हणजे मग घेईन, आता काहीच नको. तो म्हणाला, नाही साहेब, मी काय म्हणतो, हे माझे डिक्लेरेशन झाले. असेच माझा भाऊ, माझे वडील यांचे आणि आम्हा दोघांच्या बायकांचे डिक्लेरेशन काय करता येईल का? कारण बायकांनी पैसे साठवलेत असं आहेत, पण त्याचा पुरावा नाही. पुरावा नाही म्हणजे काय, हे माझ्या लक्षात आले होते, तुमच्याही लक्षात आलं असेल. पण त्या स्कीममध्येच कोणताही पुरावा विचारला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन होते. ते मी त्याला खुलासावर सांगितले. त्यावर तो म्हणाला, मग साहेब, भाऊ, त्याची बायको, माझे वडील व माझी बायको अशी आणखीन चार फॉर्म तर भरूया. त्यांची बाकीची माहिती मी घेऊन आलो आहे. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला एवढेच विचारले की त्यांचे किती उत्पन्न डिक्लेअर करायचे. त्याने अजिबात विचार न करता सहजपणे सांगितले, साहेब, प्रत्येकाचे 10 लाखाचेच करूया की. आता आश्चर्यचकित व्हायची पाळी माझी होती. मी त्याप्रमाणे 10 लाखाची 5 डिक्लेरेशन भरून दिली. त्याने 8 दिवसाचा टॅक्स भरून चलने आणून दिली. त्याचा जमा खर्च कसा करायचा हे मी त्याला समजावून सांगितले. त्याप्रमाणे त्याने नोंदी करून आणल्या होत्या. त्याचेकडून फॉर्म, त्याचे चलने त्या जोडून फॉर्म व चलने दाखल झाली. त्यांची पुढे रिसर्च ऑफिसकडून सर्टिफिकेट्सही आली. मला फीसुद्धा व्यवस्थित मिळाली. फीच्या पावत्या त्याला देताना म्हटले, रुपेश कुमार, 2 लाखाऐवजी 50 लाख डिक्लेरेशन तुम्ही केलीत. तुझ्यामुळे मी जुना धडा परत शिकलो की माणसाची पारख बाह्य वेशावरून कधीही करू नये. समर्थ रामदासांनी उगीच नाही म्हटले, वेश असा बावळा परी अंगी नाना कळा. अशीच गमतीची गोष्ट आणखीन एकदा घडली की 97ला जी परत स्कीम आली, त्यानंतर 2016 साली पुढची स्कीम आली. त्यावेळेला असाच प्रसंग माझ्यावरती आला आणि पुन्हा गंमत झाली की काय म्हणजे आपला अंदाज किती चुकतो याचा आणखीन एक प्रत्यय मला आला. कानाला खडा. या सर्व स्कीमचे असे अनेक वेगवेगळे अनुभव आहेत. त्यातील थोडेसे दिल्यावर आता हा शेवटचा मलाच बसलेल्या धक्क्याचा अनुभव सांगून हे प्रकरण पुरं करावं असं वाटते. आणखीन एक सांगणार आहे नंतर. अनेक वर्षे प्रॅक्टिस केल्यावर आपल्या वर्षानुवर्षे असलेल्या असीमचा स्वभाव, त्यांच्या खऱ्या उत्पन्नाचा अंदाज आपल्याला अचूक आहे असा दृढ व सार्थ, खरं म्हणजे कंसात प्रश्नचिन्हच आहे, विश्वास मला होता. त्यामुळे 2016च्या स्कीममध्ये आपल्याला डिक्लेरेशन करायचे असे सांगून जेव्हा माझा तो असेसी आला तेव्हा त्याचा हा पूर्वेतिहास मला मनात जागा होऊन मी बहुधा ते 20-25 लाखाचे असेल असा अंदाज बांधला. कारण त्याचं रिटर्न आम्ही दरवर्षी 5-6 लाखाचं भरत होतो. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर भास्पाचे पुसटसे पट्टे, नम्र वागणे असलेल्या त्याला मी 20 लाखावर टॅक्स किती पडेल आणि तो कसा हप्त्याने भरायचा वगैरे माहिती दिली. ती सर्व ऐकून तो म्हणा, साहेब, असं डिक्लेरेशन कर, लगेच चौकशी, रेड वगैरे काही लफडे मागे लागणार नाही ना. मी तसे होणार नाही अशी ग्वाही सरकारतर्फे देण्यात आली आहे हे स्पष्ट केले. तर तो पुढे नाही म्हणजे जरा जास्त रकमेचे करावे असे म्हणतोय. चालेल ना. या त्याच्या प्रश्नावर नक्की चालेल म्हणताना माझा अंदाज 20 लाखाहून फार फार तर 50 लाखापर्यंत पोचला होता. माझ्या विश्वासाचा त्याने सांगितलेला जो आकडा होता त्याने विश्वासाचा माझा पुरा पार फुटला. तो म्हणाला, साहेब, 3 कोटींचे करूया. बावळा वेशवाला असाही परका माणूस होता, पण हा तर माझा 20-22 वर्षाचा जुना असेसी होता आणि त्याने या फुग्याला ही काशी लावली हे मला चांगले टोचलेच होते. हा फुटलेला फुगा बाजूला ठेवून
मी तसे डिक्लेरेशन भरले, पुढे सर्व टॅक्सही वेळेत भरला, त्याचे कमी करून फायनल सर्टिफिकेटही मी आणले. पण तेव्हापासून कानाला खडा लावला की अंदाज शेवटी फक्त अंदाजच असतात, अचूक कधीच नसतात. त्यामुळे मला अचूक अंदाज असतो हे वाक्य मी माझ्या बोलण्यातून नव्हे तर मनातूनही फार हद्दपार करून टाकले आहे. आता ह्या स्कीमचा एक अतिशय गमतीशीर अनुभव, मी गंमत आत्ता वाटते, पण तेव्हा त्या पूर्ण करता करता फार घाम निघाला होता. कारण एखाद्या गोष्टीमध्ये किती अडचणी येऊ शकतात याच्या आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त अडचणी त्यामध्ये आलेल्या होत्या. याचं नाव असं आहे की नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न. 2016 स्कीममध्ये बरेच लोकांची मी रिटर्न्स भरली, जवळजवळ 30-40 लोकांचे, आणि त्यांचे सगळे फॉर्म्सही आणले. पण यातला एक अनुभव मात्र असा आला की तो कायम लक्षात राहणारा. माझ्या करारच्या एका जुन्या असेसीच्या पुतण्याने कोल्हापूरला किराणा मालाचे दुकान काढले होते. पण असेसीने आग्रहाने त्याचे हे हेड ऑफिस करार दाखवून माझ्याकडेच ती केस सोपवली होती व 2016 पूर्वी 10 वर्षे त्या पुतण्याची संजयची रिटर्न्स व असेसमेंट सातारा ऑफिसलाच होत होत्या. अशी तरतूद कायद्यामध्ये असते. ही स्कीम जाहीर झाल्यानंतर काका त्या संजयला घेऊन माझ्याकडे आले. म्हणाले, वकील साहेब, ही पोरं काहीतरी घोळ करून ठेवतात आणि मग तो दिसताची पाळी माझ्यावर येते. संजयने 40 लाखाला एक जागा विकत घेतली. त्यासाठी बँकेचे 20 लाख कर्ज काढले व बाकीचे 20 लाख त्याच बँकेत याच्या खात्यात शिल्लक होते ते घातले. पण ते बँक खाते वहीत अजिबात घेतलेले नाही व म्हणून ती जागा खरेदी ही दाखवली नाही. आता याचे डिक्लेरेशन करता येईल का? मी ती सर्व कागदपत्रे पाहिली, बँक खात्याचे गेल्या 4 वर्षांची स्टेटमेंट पाहिली. त्यावरून जरी तेव्हा त्यात 20 लाख दिसत होते तरी त्यापूर्वी 4 वर्षात एकूण पीक क्रेडिट म्हणजे एका वेळी असणारा जास्तीत जास्त शिल्लक 24 लाख होती. त्यामुळे 20 नाही तर 24 लाखाचे डिक्लेरेशन 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल असे मी त्यांना सांगितले. त्यावर टॅक्स पेनल्टी, किसान सेस अशी 45% म्हणजे एकूण 10-10.5 लाख रुपये भरावे लागतील असेही सांगितले. ती रक्कम 25% 30 नोव्हेंबरपूर्वी पहिला हप्ता, आणखीन 25% 31 मार्च 17 पूर्वी व राहिलेले 50% 30 सप्टेंबर 17 पूर्वी भरले तरी चालतील असे सांगितले. त्यातील कोणताही हप्ता चुकला तर डिक्लेरेशन अवैध ठरवून रेग्युलर नियमाप्रमाणे टॅक्स, दंड, व्याज तर लागेलच, पण प्रॉसिक्युशन होऊ शकेल हेही सांगितले. यावर काका पुतळ्यांची बरीच चर्चा झाली. काका अनुभवते, म्हणाले, करून टाका. आणि पुतळा म्हणायचा, जाऊ दे, एवढा टाक कशाला व्हायचा, जेव्हा पुढे निघेल तेव्हा पाहू. बराच वेळ त्या दोघांचा वाद चालू राहिला. त्यावर मी म्हटले की तुम्ही आता घरी जा, काय ते नीट ठरवा आणि मगच परत या. काका म्हणाले, वकील साहेब, तुम्ही फॉर्म भरून तरी द्या. आपले जसे ठरेल तसे तो फॉर्म सही करून घेऊन येऊ. आणि त्याप्रमाणे भरून दिला फॉर्म ते घेऊन गेले. स्कीमची मुदत 30 सप्टेंबरला संपत होती, म्हणून त्यांना सावध करण्यासाठी 28ला मी फोन करून विचारले की हा फॉर्म दाखल करायचा आहे का. तरी त्यांचा निर्णय झालेला नव्हता. आपण आपले कर्तव्य पार पडले म्हणून तो विषय मी सोडून दिला. माझी 3 डिक्लेरेशन त्याशी फाईल करायची राहिली होती, म्हणून 30 तारखेला ती घेऊन मी पुण्याला कमिशनर ऑफिसमध्ये गेलो. ती दाखल करून बाहेर पडता पडता संजय आला व म्हणाला की आमचे डिक्लेरेशन द्यायचं ठरलं आहे. त्यानं फॉर्म मी सही करून आणला होताच. तो लगेच मुदतीत दाखल केला. मला तेव्हा माहीत होते, पण ते पहिले विघ्न पार पाडले होते, कारण त्या दिवशी मुदत संपत होती. नंतर इतर स्वभावाप्रमाणेच त्याला 30 नोव्हेंबरपूर्वी भरायच्या 25%चे चलन ते कसे बँकेत भरायचे तेही कळवले. इतरांचे चलने आली, पण 27 तारखेपर्यंत याचे चलन आले नाही. ते न भरल्यास होणाऱ्या गंभीर परिणामाची मला कल्पना होती. ते सर्व मी त्याला सविस्तर सांगितले. तो हो म्हणाला खरा, पण 28 व 29-30 तारखांना पुन्हा मी फोन करूनही त्याने ते शेवटपर्यंत पैसे भरले नाहीतच. आणि मग व्हायचा तो परिणाम झाला. ऑफिसकडून तुम्ही चलन भरले नाही, त्यामुळे तुमचं डिक्लेरेशन अवैध आहे, सबब प्रॉसिक्युशन का करू नये.
अशी नोटीस आली. मग मात्र त्याची पळापळ सुरू झाली. काकांना मध्ये घालून यातून काहीतरी मार्ग काढा म्हणून विनवण्या सुरू झाल्या. मग मी त्याच्याकडून उशीर माफ करून आता आता आपली मदत भरण्याची वाढवून द्यावी असा अर्ज घेऊन ते पार कमिशनरपासून सेंट्रल बोर्डापर्यंत पाठवले. शिवाय मी ईमेलने बोर्ड, फायनान्स सेक्रेटरी, अर्थमंत्री आणि अगदी PM ग्रीव्हन्स सेलपर्यंत पत्रव्यवहार करायला अनेक प्रकारचे प्रयत्न करून त्यात यश न येता बोर्डाने अशी मुदत वाढवून देता येत नाही म्हणून पत्र आले. हे दुसरे विघ्न होते. माझ्या प्रचंड पत्रव्यवहाराचा परिणाम नव्हे तर अशी बहुधा बऱ्याच असेसींची रिप्रेझेंटेशन्स आली असतील म्हणून किंवा करदात्यांना आणखी एक संधी द्यावी म्हणून असेल, नवीन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर झाली. त्यात 45 वेळी सुमारे 50% टॅक्स व शिवाय डिक्लेअर्ड उत्पन्नाच्या 25% रक्कम विशिष्ट बॉन्ड्समध्ये 31 मार्चपर्यंत गुंतवून 31 मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिली होती. मी कर्तव्यबुद्धीने त्याला आपण कमिशनरशी चर्चा करून त्यांनी मान्यता दिली तर जुन्याऐवजी या स्कीममध्ये जाऊन त्रासमुक्त होऊ शकतो असे त्याला व काकांना कळले. माझ्याही दृष्टीने पण तो गडी ढिम्मच होता आणि काका त्याला सांगून कंटाळले होते. माझ्या दृष्टीने तो विषय संपलेच जमा होता. पण काका पुतळ्यांची काय चर्चा झाली मला माहीत नाही. पण 29 मार्चला रात्री 8ला मला काकांचा फोन आला की आपण त्या नवीन स्कीममध्ये संजयचा फॉर्म भरायचा. उद्याच आम्ही दोघे इकडून डायरेक्ट पुण्याला येतो, तुम्ही नक्की या. आता आली का पंचायत? पण ते काम बघणारे आयकर अधिकारी चांगले परिचित होते. त्यांना फोन लावून विचारले तर त्यांनी असे होऊ शकते पण तुम्ही एकदा कमिशनर साहेबांशी बोलून घ्या असे सांगितले. रात्री 9ला त्यांना फोन करणे औद्धत्याचेच होते. पण काय करणार, सुदैवाने त्यांचे आणि माझे संबंधित सौहार्दाचे असल्याने तेही धाडस केले. त्यांनी होकार दिला आणि मग 30 तारखेला सकाळी 11 वाजता पुण्याला कमिशनर ऑफिसमध्ये भेटायचे ठरले. टॅक्स व बॉन्ड्सची मिळून होणारी रक्कम जवळजवळ 17 लाख रुपये होती. तिथे काय करणार असे विचारलं. काका म्हणाले की ती व्यवस्था झाली आहे, आम्ही कॅश बरोबर घेऊन येतो. ठरल्याप्रमाणे आमची गाठ कमिशनर ऑफिसमध्ये पडली. तिथे या स्कीमचा फॉर्म घेऊन तो भरला. काका व संजयला टॅक्सचे चलन कसे भरायचे व कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेत बॉन्डची रक्कम कधी भरायची ते सांगितल्यावर ते पैसे भरायला गेले. त्या दोन्ही भरण्याचे पुरावे जोडूनच फॉर्म दाखल करायचा होता. म्हणून मी ते घेऊन त्यांना पुण्याच्या माझ्या फ्लॅटवर यायला सांगितले. तासाभराने त्यांनी टॅक्सचे चलन भरले पण बॉन्डचे पैसे तिथे मी खात्यात असलेले बँकेत स्वीकारत नाहीत असा फोन आला. मी ऑफिसला फोन करून अधिकाऱ्यांना अडचण सांगितल्यावर त्यांनी आणखी 2 बँकाची नावे व शाखाचे पत्ते सांगून तेथे स्वीकारतील असे सांगितले. ते मी संजयला सांगितले. ते भरून 5 वाजेपर्यंत माझ्या फ्लॅटवर ये म्हणजे ते जोडून ऑफिसला फॉर्म दाखल करता येतील असेही सांगितले आणि मी त्याची वाट बघत बसलो. ते 5:15 वाजता आले खरे पण त्या बँकेची त्या दोन्ही शाखेची बॉन्डचे पैसे येण्यास नकार मिळाल्याने सांगतच. आता हे तिसरे विघ्न आले. आता काय करावे त्यांच्या लक्षात आले की आज 30च तारीख आहे, अजून उद्याचा 31चा दिवस बाकी आहे. संजयला म्हटले तुझे कोल्हापूरला राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे का? तो म्हणाला IDBIमध्ये आहे. मग म्हणले तेथेच उद्या भर की आणि त्या पावती व फॉर्मवर या टिक केलेल्या जागी ती तपशील घाल आणि असे घेऊन थेट उद्या पुण्याला जाऊन कमिशनर ऑफिसमध्ये फॉर्म दाखल कर. 31 तारीख असल्याने ऑफिस रात्री 9 वाजेपर्यंत चालू असणार आहे. हे सगळं बोललं मी सातारला, काका कराडला व संजय कोल्हापूरला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी 2 वाजता त्याचा फोन आला की ते खाते त्यावर व्यवहार नसल्याने लॉक झाले, त्यामुळे ते मॅनेजर पैसे स्वीकारत नाहीत. सुदैवाने त्या बँकेचे सातारचे झोनल मॅनेजर माझ्या परिचित होते. त्यांना फोन करून ही अडचण सांगितल्यावर त्यांनी कोल्हापूरचे झोनल मॅनेजरचा नंबर देऊन त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितले. मी तसे केले, अडचण सांगितले, ते बघतो म्हणाले व त्यांनी जरूर त्या सूचना ब्रांच मॅनेजरला दिल्या. संजयला तिथे ब्रांचमध्ये थांबायला सांगितले होते. त्याला फोनने हा निरोप दिला तोपर्यंत 3:15 वाजले होते. बँक मॅनेजर म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनप्रमाणे 3 वाजेपर्यंतच पैसे स्वीकारायचे होते
त्यामुळे आता मी ते स्वीकारत नाही. तसं संजय मला सांगितल्यावर मनात म्हटले, आता हे चौथे विघ्न आले. विचार केला आणि त्याला म्हटले, तुझ्याकडे कॅश आहेस ना, तर एक काम कर, रिझर्व्ह बँकेच्या नावाचा बॉन्डच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढ. म्हणजे आपले प्रयत्नाचा पूर्ण पुरावा तरी मिळेल आणि तो ड्राफ्ट घेऊन सकाळी 11 वाजेपर्यंत सातारला येईल. सुदैवाने ब्रांच मॅनेजरनी ते पैसे स्वीकारून त्याचा ड्राफ्ट मात्र काढून दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मार्चला तो येईपर्यंत मी सर्व ओसंडून ड्राफ्ट स्वीकारण्याची करणारा अर्ज कमिशनर साहेबांच्या नावाने तयार करून ठेवला होता. तो आल्यावर त्याची त्यावर सही घेतली. फॉर्मवर बॉन्डच्या जागी तेवढ्याच रकमेचा ड्राफ्टचा तपशील दिला आणि ते सगळे जुळून त्याला पुण्याला पाठवलं. ऑफिसने ड्राफ्ट स्वीकारायला तशी तरतूद नाही म्हणून नकार दिला, पण तो अर्ज आणि चलन स्वीकारून त्याची पावती दिली. परत माझे ईमेल सत्र सुरू झाले. त्यात आता इतर सर्वांवर रिझर्व्ह बँकेची भर पडली होती. बँकिंग अवर्स 5 वाजेपर्यंत असताना नकार मिळाला. ड्राफ्टने असे सहकार्य स्पष्ट होत आहे, सर्व ते डिक्लेरेशन मान्य करावे अशी त्या सर्वात विनंती होती. या सगळ्यांनी मी वैतागून एक दिवस संजयला विचारले, अरे इतकी एका पाठोपाठ विघ्ने येत आहेत, तर तुझी रास तरी कोणती आहे? माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचे उत्तर होते, साहेब वृश्चिक रास आहे आणि 7.5 चालू आहे. ठीक आहे म्हणलं. या सर्वांचा आणि अशीच आणखी काही निवेदने आली असतील त्यांचा परिपाक म्हणून सरकारने टॅक्स वेळेवर जर भरला असेल आणि बॉन्डचे पैसे भरायची मुदत 30 एप्रिलपर्यंत त्या केसमध्ये वाढवल्याची परिपत्रक 21 एप्रिलला काढले. त्याचा पुरावा जोडून 10 मेपर्यंत फॉर्म दाखल करण्याची मुदतही वाढवली. एकदाचे हुश झाले. संजयने ड्राफ्ट बँकेत मोडून बॉन्डची रक्कम भरली. ती पावती जोडून आणि 27 एप्रिल रोजी फॉर्म दाखल केला. त्याची रिसर्च कृती होऊन कमिशन ऑफिसने तो वेळ ठरवून 6 जूनला तसे अधिकृत सर्टिफिकेट दिले आणि 1760 विघ्ने संपून एकदाचे नकटीचे लग्न लागले. असं काय काय अडचणी येत असतात आणि त्यातनं मार्ग काढायला लागतो आणि कधी यश येतं, कधी अपयश येतं. मला असं वाटतं की उद्या शेवटचा भाग मी करणार आहे. आता आजचा हा 9वा भाग आहे. त्यापूर्वी एक वैतागवाणा प्रवास सांगतो होता, वैताग कुठेतरी व्यक्त करायचा म्हणून, आणि मग आजचा भाग थांबवून उद्या शेवटचा भाग आपण करूया. लक्षात राहिलेला वैतागवाणा प्रवास. इन्कम टॅक्स कामासाठी 50-55 वर्षाखाली असंख्य वेळा एसटी, रेल्वे, कार, विमान यातून हजारो मैल प्रवास केला. त्यात कधी एखादी कार किंवा एसटी रस्त्यात बंद पडणे, रेल्वे लेट होणे, क्वचित फ्लाईट चुकणे अशा वैतागाचे प्रसंग आले. पण सुरुवातीला या बाबतीत 1966 सालचा सातारे चांगली या फक्त 80 मैलाच्या प्रवासात घेतलेला वैतागवाणा अनुभव त्या सर्वांचा मुकुटमणी शोभणारा होता. आजही माझ्या मनात त्याची लख्ख आठवण आहे. पूर्वी सातारा सांगली एकच जिल्हा होता, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही इन्कम टॅक्स केसेस पूर्वापार आमच्याकडे होत्या. त्यामुळे वेगळा जिल्हा झाल्यावरही आम्हीच सांगलीला जाऊन त्या केसेस करत होतो. त्यातील एक होती मिरजेच्या मिसेस बार्शीदास बक्षीराम या फर्मची. तेव्हा सर्व हिंदूच नव्हे पण मुस्लिम स्त्रियाही बांगड्या घालत असल्याने त्यांना मोठी मागणी असे. त्या बांगड्यांचाच त्यांचा मोठा होलसेल व्यापार होता. त्यांची सांगलीला तारीख लागल्याने मी जाणे भाग होते. माझ्या मोटारसायकलवरून जायचा विचार होता, पण वडिलांनी नकार दिल्याने तो सोडून एसटीने जायचे ठरले. तेव्हा आपण पोरसवटा न दिसतं, कारण माझं तेव्हा वय 20-22 होतं, न दिसता पोक्त दिसावे म्हणून मी परगावी तरी नेहमी सूट घालून जायचो आणि तेव्हा बरेचसे अधिकारी सूट किंवा कमीत कमी कोट तरी घालायचेच. पुढे सफारी पॅन्ट बांधिला आणि आता तर टी शर्टही आले तर चालतं, पण तो खूप नंतरचा काळ. त्यामुळे पूर्ण सूट, टाय, हातात लेदरची त्याची फाईल असलेली वकिली बॅग असा जामाना करून मी एस टी स्टँड गाठला. पुणे सांगली गाडी 9 वाजे 9:30ला आली. 15 मिनिटांहून सुट्टी व मग उंबरस, कराड, पेठ, इस्लामपूर, आष्टा अशी थांबत सांगली स्टँडला पोचली तेव्हा 12:30 वाजले होते. तिथून धावपळ करत ऑफिस गाठले. तेथे त्या फर्मचे विनय आले होतेच. त्यांच्या वह्या कागदपत्र साहेबांना चिठ्ठी देईपर्यंत लंचची सुट्टी झाली.
नंतरही आधीच्या काही सुरू होतं, त्यामुळे आमचा नंबर लागून हिअरिंग पूर्ण व्हायला 5:30 वाजले. लगेच बाहेर पडून विनयच्या कारमधून लगबीने एस टी स्टँडवर आलो. पण साताऱ्याकडे येणारी शेवटची 5ची बस सुटली होती. तेव्हा एस टीची रात्रणी सेवा सुरू झालेली नव्हती. आता काय करायचा हा प्रश्न उभा राहिला. विनयने आग्रह केला की तुम्ही मिरजेला आमच्या घरी चला, मुक्काम करा. उद्या सकाळी तुम्हाला 8च्या सांगली पुणे गाडीला मी इथे आणून सोडतो. पण मला दुसऱ्या दिवशी सातारला 10 वाजता अपील हिअरिंग होते साताऱ्यात. त्यामुळे ते सोयीचे नव्हते. आम्हा सातारकरांचा रेल्वे संबंध तसा पूर्वी कधीच नव्हता. आणि तेव्हा तर सातारा रेल्वे स्टेशनही नव्हते. 15 मैलावरील सातारा रोड हे जवळचे स्टेशन. पण विनयचा मिरजेत असल्यामुळे रेल्वेशी घनिष्ठ संबंध होता. तो म्हणाला, रात्री 10ला मिरज पुणे पॅसेंजर आहे, तुम्हाला त्यातून जाता येईल. ती सकाळी 4-5 वाजता सातारा रोडला पोचेल. मला तो विचार पटला आणि मिरजेला त्याच्या घरी गेलो. तिथून सातारला आधी घरी ट्रंक कॉल बुक करून रेल्वेने येत आहे म्हणून सांगितले, म्हणजे वडिलांना काळजी लागायला नको. त्याने उत्तम जेवण दिले. जेवण करून पुन्हा कोट अंगावर चढवला, त्या बॅगमध्ये टाकला आणि त्याच गाडीतून त्याने स्टेशनवर सोडले. रेल्वेचा संबंध कमी म्हणा की कोकणस्थी काटकसरी स्वभाव म्हणा, फर्स्ट किंवा सेकंड क्लासचे तिकीट काढावे हा विचारही मनात आला नाही. त्यामुळे थर्ड क्लासचे तिकीट काढून डब्याजवळ आलो तर त्यात तुफान गर्दी. अंगावरील कोट पाहून त्यांना वाटले असावे की हा बुधवार तिकीट चेकर असावा, म्हणून जायला तरी मिळाले. आज त्या गर्दीत कोणीतरी सरकून बाकावर जागाही करून दिली. प्रचंड पडत होते. त्यात अंगात उलनचा कोट, मग घामाच्या धारा लागल्या नसत्या तरच नव्हत. कोट काढला पण तो बॅगेत बसेना. मग शेवटी त्याची घडी केली आणि चक्क बुडाखाली घेतला. गाडी सुटली व धीम्या गतीने प्रत्येक स्टेशनवर थांबत तिचा प्रवास सुरू झाला. जरा जुलकी येते तर दुसरे स्टेशन येते. मग परत चढणारे उतरणारे त्यांचा गलका झाला की झोप गुल व्हायची. असे करत करत एकदा सातारा रोड स्टेशन आले. स्टेशनवर शुकशुकाट होता. घड्याळ पाहिले तर 5:15 झाले होते. स्टेशनच्या बाहेर एस टी स्टँड होता. म्हणजे एक बंद केबिन व 4 मोडकी बाके आणि 2 मिणमिणते दिवे. केबिनच्या बाहेरच भिंतीजवळ वेळापत्रक लिहिले होते. त्यानुसार सातारून गाडी 7 वाजता येऊन मग 7:15ला सुटणार होती. 2 तास तसेच बाकावर बसून काढले. 6:30-7:45ला उजाडल्यावर तेथील नळावर जाऊन तोंड धुतले. समोरच्या टपरी हॉटेल उघडले होते, ते जाऊन चहा घेतला आणि गाडी आल्यावर बसून 8:30ला सातारला पोहोचलो. घर घातले, आंघोळ केली आणि पुन्हा तोच कोट व टाय इस्त्री करून चढवला आणि अपील हिअरिंगसाठी सातारा इन्कम टॅक्स ऑफिस गाठले. हा सर्व वैताग तेव्हा सोसल्यामुळे पुढे केव्हाही प्रवासात त्रास उद्भवला तर तो सोसण्याची मानसिक तयारी झाली व त्या त्रासातही मानसिक स्वास्थ्य न हरवता आनंदाने राहण्याची क्षमताही दिली, हेही तेवढेच खरे. मित्र, आज आपण इथे थांबूया. उद्या 10वा आणि शेवटचा भाग करून आपण या नवलनगरीची सफर पूर्ण करूया. तोपर्यंत नमस्कार.